ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रान्तकं वार्तिककारणमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषम्। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं वन्दनामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं 6वं प्रकरण म्हणजे शब्दखंडन चाललेलं आहे। ज्ञानोबा आपल्याला अनेक युक्त्यांनी उदाहरणांनी आणि दृष्टांतांनी हा शब्द आणि या शब्दाने दूर होणारी अविद्या अज्ञान हे कसं व्यर्थ आहे हे ज्ञानोबा आपल्याला अनेक प्रकारच्या उदाहरणांनी समजून सांगतायत। हा सगळ्या ज्ञानोबांचा जो उद्देश आहे तो त्यांचा अमृताचा अनुभव आहे, आत्मानुभव आहे आणि आत्मानुभवामध्ये
ही अविद्या नाही, ना शब्द नाही, ना वाणी नाही, कुठलं काहीच नाही तिथं. त्यामुळे आपल्यासारख्यांना त्यांचा हा उपदेश प्रकट जरी असला, मान्य जरी होत असला, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती आपली वेगळी आहे. ज्या प्रकारच्या जीवनामध्ये, ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये, ज्या प्रकारच्या स्वरूपामध्ये आम्ही आहोत, ज्ञानोबा तुम्ही आत्म्यासंबंधीच्या या आत्मानुभवातल्या गोष्टी सांगते. तो आत्मानुभव कसा असतो, काय असतो, तो आम्ही पाहिला आणि घेतला नाही. आम्ही तर अज्ञानी असे जीव भावातले देहभाव आमचा उदात नाही. जीव भाव देहभाव जर आमचा जातच नाहीये आणि आम्ही फिरून फिरून पुन्हा देहावर येतो, फिरून फिरून आम्ही देहालाच महत्व देतो. मग ज्ञानोबा तुमचा हा आत्मानुभव आम्हाला पटेल का? तथापि ज्ञानोबा आपल्याला सांगताय, ज्ञानेश्वर महाराज अतिशय दयाळू, तुम्हाला तो आता जरी पटला नाही तरी पुढे केव्हा तरी तो पटावा. आज नाही, एखाद्या वेळेला तुम्हाला तो पडणार, कारण तुम्ही देहभावाचा जीव आहात. देहभावात असणारा जो जीव आहे त्याला त्याच्या देहामध्ये अज्ञान आहे, अविद्या आहे. आणि म्हणून तो शब्दांनी ती अविद्या दूर करून आज म्हणतो की मी अज्ञान दूर केलं, मी अमुक ग्रंथ वाचला, माझं अज्ञान दूर झालं, मी अमुक एक शास्त्र वाचलं त्यामुळे माझी अविद्या गेली. अशा प्रकारे आज आम्ही या स्थितीमध्ये आहोत, या अवस्थेत आहोत. ज्ञानोबांचं काय, ज्ञानोबा आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे त्या आत्मानुभवामध्ये अज्ञान नाही, अविद्या नाही, शब्द नाही, वाणी नाही, काहीच नाही. त्यामुळे अजून आपल्यामध्ये आणि ज्ञानोबांमध्ये बहुत अंतर आहे. आपली साधना कशी तुटून गेली, ज्या सद्गुरूंकडून आपण साधना घेतो ती साधना सुद्धा आमची अशी बलवान होऊ शकली नाही. संसाराच्या रगाड्यामध्ये, संसाराच्या कर्मामध्ये आम्ही इतके फसलेलो आहोत ज्ञानोबा, की आम्हाला जो वेळ मिळतो तो फार कमी आणि साधनेला क्वचितच जास्त वेळ मिळतो. त्यामुळे आम्ही आमच्या या अध्यात्माच्या प्रवासामध्ये फार मागासलेले आहोत. तरी सुद्धा तुमच्या कृपेने, आशीर्वादाने आम्हाला हा रस्ता सापडलेला आहे आणि आता या रस्त्याला आम्ही लागलेलो आहोत. साधकांना एवढं ज्ञानोबा सांगू इच्छितात की तुम्ही जो रस्ता ठरलेला आहे, जो परमार्थाचा, जो आत्मज्ञानाचा, जो आत्मसिद्धी प्राप्त करण्याचा जो प्रयत्न तुम्ही चालवलेला आहे, जो रस्ता तुम्ही पकडलेला आहे, तो तरी पक्का धरून ठेवा आणि त्या रस्त्याने तुम्ही चालू लागा. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. पडझड चालूच राहते. तेव्हा ती पडझड जरी झाली तरी सुद्धा निराश होऊ नका, हताश होऊ नका, उमेद बाळगा, असं ज्ञानोबा आपल्याला सांगताय. आणि म्हणून तो वारंवार आपल्याला दृष्टांताने ही अविद्या आणि हे शब्द कसे निरुपयोगी आहेत आत्मज्ञानामध्ये ते आपल्याला समजायचे. काल आपल्याला 65व्या गुरुमध्ये त्यांनी सांगितलं होतं की गगनाची रससोय जीभ जे आरोग्य जाय
मग रसना हे होय आडनावती, ही जी ओळी आहे या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय की आकाशाचं पक्वान्न तयार केलंय. त्या आकाशाचं पक्वान्न आपल्याला शिवता येईल का? आकाश म्हणजे असं निराकार आहे, निर्गुण आहे, अव्यक्त आहे. अशा या अव्यक्त निर्गुण निराकार अशा या आकाशाचं पक्वान्न कसं बनवता येईल आपल्याला? आपण जी पक्वान्न घरी बनवतो ती कशाची बनवतो? बाजारात मिळणाऱ्या भाज्यांची, फळांची किंवा धान्याची, दुधापासून बनलेल्या पदार्थांची पक्वान्न बनवतो आणि ती खातो आपण. पण हे जे पोकळ आकाश आहे या पोकळ आकाशाचं पक्वान्न कसं बनवतो? तर ते जसं व्यर्थ आहे. आकाशाचं पक्वान्न मी जेवलो आणि मग काय झालं? जेवून उपाशी राहिलो आहे की नाही? उपवासच घडे ना. म्हणून जाणवं म्हणतात गगनाची रससोय जीभ जया रंगू लागे. जेव्हा गगनाचं हे पक्वान्न ही जीभ खाऊ लागते मग रसना हे होय आडनावती, मग ती रसना राहणार नाही. रसना या शब्दाचा अर्थ असा आहे की जी रस चाकते तिला रसना म्हणतात, जीभ म्हणतात. त्या आकाशाच्या पक्वानावर कुठलाच रस नाही, ती का चाखेल? म्हणून अशी जी जीभ असेल जी आकाशाचं पक्वान चाकते तिला जीभ हे आडनाव आहे. रसना हे आडनाव, ती खरी जीभ नव्हे. तेव्हा अविद्या हा प्रकारच नाहीये असं ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगून राहिलेले. किंवा 63व्या ओळीमध्ये तो दाखला कसा दिलेला आहे त्यांनी. 63व्या ओळीमध्ये ते म्हणत होते नवतेनी वंदरे आहे रे कोणता शोधे, खाता केळीचे गावे न खाता गेले. यातही त्यांनी आपल्याला असा दृष्टांत दिलेला आहे की ज्या स्त्रीला पती नाहीये तिने सौभाग्याची वस्त्र किंवा सौभाग्याची लेणी दागिने घालू नये. ते जसं व्यस्त आहे तिचं सोंग घेणं तर सोंग घेणं. पती नाही, पतीचे सगळे दागिने वस्त्र वगैरे सगळे का ती नेसली आणि ती जर सौभाग्यवती करून लागली तर तिचं ते सौभाग्य पण जसं व्यर्थ आहे. ठीक आहे, ते तिचं सौभाग्य पण व्यर्थ आहे. तेव्हा केळीचा गाभा कोणी खाऊ शकत नाही, कारण केळीमध्ये गाभ्यामध्ये काहीही नाही, पोकळ आहे तो. केळीचा गाभा हा आकाश स्वरूप असल्यामुळे आकाश खाता येत नाही, केळीचा गाभा खात नाही. तुम्ही केळीला आलेली ती फळं ती केळी खाणार. त्याप्रमाणे त्यांना सांगणारे की ही जी अविद्या आहे ती अविद्या निरर्थक आहे. शब्दही निरर्थक आहे आपल्याच्या ठिकाणी. शब्द हा अविद्येचा नाश करू शकत नाही असं ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगून राहिले. आजची 64वी ओळी येते. या 64व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आणखी उदाहरण देत आहेत. ज्ञानोबा सांगून राहिले बघा, ही 64वी ओळी आहे का? स्थूल सूक्ष्म कवण ऐकू पदार्थ प्रकाशी अर्पू परी रात्री विषय प्रयोजक दादाची का म्हणतात ज्ञानोबा? स्थूल सूक्ष्म कवण ऐकू पदार्थ प्रकाशी अर्पू. अर्पू म्हणजे सूर्य.
सूर्य उगवला म्हणजे तो स्थूल सूक्ष्म सगळ्या प्रकारच्या पदार्थांना प्रकाशित करतो. आपण पाहतो सूर्य उगवल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रकारचे पदार्थ वस्तू दिसायला लागतात. पण तो रात्रीला प्रकाशित करू शकत नाही. अंधाराला तो प्रकाशित करू शकत नाही असं ज्ञान म्हणतात. अंधाराला प्रकाशित करून म्हणजे काय? नंतर अंधारच जाते तर मग त्याला प्रकाशित करण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्या सूर्याला जर विचारलं की हे नारायणा, तुम्ही त्या अंधाराला दूर करता का? रात्री येता का आमच्या गावाला? तो फार काळ येतो, झंडाट काळोखी रात्र पडते हो, या न जरा रात्रीच्या वेळेला, करा ना दूर तो अंधकार. तेव्हा सूर्य म्हणती की अरे कसला अंधकार लावणार आहे, मी तर काही पाहिला नाही वर. अंधकार नावाची गोष्टच मला माहिती नसल्यामुळे मी अंधकाराला कस काय दूर करू, आणि तो असतो हेच मला माहिती नाही. तात्पर्य, अंधकार सूर्याला माहित नसल्यामुळे तो अंधकाराचा नाश करू शकत नाही. म्हणजे त्याला माहितीच नाही, याला अंधार म्हणतात आणि याला प्रकाश म्हणतात. त्याचं स्वाभाविक येणं फिरणं जे आहे त्याला प्रकाशित ते सतत राहत ते. म्हणून सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र नाही, आणि दिवस आणि रात्र नसल्यामुळे प्रकाश आणि अंधार हे जे जोड आहे ते नाही. त्याच्यासाठी तो अखंड प्रकाश मिळाला. तद्वत हा आत्मा, आपल्या देहामध्ये असलेला आत्मराज हा स्वयंप्रकाशित त्या सूर्यापेक्षाही स्वयंप्रकाशित आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अविद्या, अज्ञान, ज्ञान काहीही नाही त्या ठिकाणी, असं ज्ञान आपल्याला समजायला. तेव्हा सूर्याला या जगातल्या अगदी लहानातल्या लहान वस्तू किंवा मोठ्यातल्या मोठ्या वस्तू प्रकाशित करू शकतो, परंतु या अंधाराला तो बाजूला हटू शकत नाही, कारण त्यावेळेला तो नसतो. अंधार या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रकाशाचा अभाव. प्रकाश नसला की अंधार, प्रकाशाचा अभाव म्हणजे प्रकाश नसणं म्हणजे अंधार असणं. तेव्हा हा अभावात्मक पदार्थ आहे, भासमान आहे. तो अंधार हा भासमान आहे, ती काही वस्तू नव्हे. आणि मग अशा आभासात्मक पदार्थाला दूर करण्यासाठी सूर्याला तो माहितीच नसल्यामुळे दूर होईल कसा तो. तशी ही अविद्या जी आहे, अविद्या ही भासमान आहे. न विद्यते सा अविद्या, जी अस्तित्वातच नाही तिला आम्ही आहे म्हणतो. ती म्हणा किती, परंतु आत्म्याच्या ठिकाणी तिचं अस्तित्व नाही. आणि म्हणून हा शब्द त्या ठिकाणी जाऊन त्या अविद्येला दूर करू शकत नाही, असं ज्ञान आपल्याला सांगावे. पासष्टाव्या ओळीतात आहे, 64व्या ओळी झाली. 65व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगावे, जिची पाहता काय नफावे, घरी निदयते तन न देखवे, सीता ते न संगे म्हणून या. किती दृष्टांत द्यावे ज्ञानोबांनी. एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबा किती दृष्टांत देऊन राहिले, एका मागून एक, एका मागून एक, एका मागून एक. दृष्टांत असे की ज्ञानोबांनी आपल्याला तो विषय अतिशय सोपा करून सांगून
आपल्या चित्तावर ठसवतात ते. अरे बाबांनो, जिला तुम्ही अविद्या अज्ञान माया म्हणतात ते आत्म्याच्या ठिकाणी नाहीये नाहीये नाहीये. आणि ज्या शब्दांनी तुम्ही ज्ञान प्राप्त करता, अज्ञान नष्ट करता, विद्या नष्ट करता, तुम्ही जे म्हणतात ते तुमचं म्हणणं बिलकुल खोट आहे, खरं नाही येते. कारण आत्म्याच्या ठिकाणी शब्दही जाणू शकत नाही. अशा प्रकारे जो ज्ञानोबांचा अनुभव आहे तो आम्हाला नसल्यामुळे आम्हाला हे ज्ञानोबांचं म्हणणं मोठं अवघडल्यासारखं होऊन राहिलं. मला आता या ओळीमध्ये ते म्हणतात, दिठी पाहता काय न पाहावे. दिठी पाहता, दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टीने पाहिलं असताना काय दिसणार नाही आपल्याला. समजा आपल्याला चांगले डोळे आहेत, आपली दृष्टी चांगली आहे, आपल्या चांगल्या दृष्टीने आपण जर पाहू लागलो तर आपल्याला काय दिसणार आहे, जे काय असेल सगळं दिसतं आपल्याला. पण हे दोष दिसत नाही तुम्हाला आम्हाला. आता डोळ्यांनी पाहिल्यानंतर पुढचं सगळं दिसतं असं म्हणतात, दृष्टी चांगली म्हणतात, पण एक गोष्ट तुम्ही पाहू शकत नाही. काय? परिनिदेते तव न देखते. तुम्ही सगळं पाहता पण तुम्ही तुमची झोप पाहिली का? म्हणता आणि तुम्ही सगळं पाहता, तुमच्या दृष्टीला सगळं दिसतंय, मग सांगा तुमची दृष्टी तुमची झोप पाहू शकते का? कारण जेव्हा आम्हाला झोप असते त्यावेळेस आमचे डोळे बंद असतात. झोपेमध्ये डोळे बंद असल्यामुळे पाहणं बंद, आणि पाहणं बंद झालं तर मग दिसेल कसं काय? म्हणून निद्रा झोप ही जी अवस्था आहे आमची ती डोळ्यांना पाहता येते. तरी निदेते तव न देखे. निदेते म्हणजे निद्रेला. दृष्टी सगळ्यांना पाहते परंतु झोपेला पाहू शकत नाही. शेतातील संभवे म्हणूया का? शेतातील संभवे म्हणूया. शेता म्हणजे जागृती. त्यावेळेला जागृती नसल्याने, जागृतीचा संभव नसल्याने तुम्हाला डोळे उघडता येत नाही. बरोबर आहे, झोपेमध्ये आम्ही सगळे डोळे बंद करून झोपलेलो असतो ना. आणि झोपेमध्ये जेव्हा आम्ही डोळे बंद करून झोपलेला असतो त्यावेळेला आम्हाला जागृती नसते, जाग नसते. मग जाग नसताना तुम्ही झोपेश काय पाहाल? जरी डोळे तुमचे चांगले असले, जरी चष्मा लागला नाही, जरी दृष्टी साफ असली, बाकीचे पदार्थ पाहा जागेमध्ये, जागृत अवस्थामध्ये तुम्हाला सगळं दिसेल परंतु निद्रा दिसत नाही. कारण निद्रेच्या वेळेला तुमचे डोळे बंद असतात. त्याप्रमाणे ज्ञानोबा सांगतात की ही जी अविद्या आहे ही अविद्या ही तशीच आहे. ही अविद्या म्हणजे आम्ही किती तिला पाहायला लागलो तरी ती आम्हाला सापडत नाही, पाहता येत नाही. कुठे? आत्म्याच्या जवळ, आत्मस्थितीमध्ये. आम्हाला आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर आम्हाला अविद्या पाहताच येत नाही, कारण ती नसतेच नाही तिथं. आणि जी वस्तू दिसत नाहीये ती कशी दिसणार कशी आम्हाला? जागृतीमध्ये झोप नसते म्हणून झोप दिसेल कशी आम्हाला? म्हणून आपल्याला सांगताय की ही अविद्या नावाची गोष्टच नाही. त्यानंतर 66वा दृष्टांत देत आहे. 66व्या मधला दृष्टांत बघा. ज्ञानोबा म्हणतात
चकोराची या उद्यमा लटकेपणाची सीमा, जरी दिहाची चंद्रमा दिवसू बैसे. होता जरी दिहाची चंद्रमा दिवसू बैसे. चकोर पक्षाला चांदणं खाऊन तो जगतो, चंद्रामृत पितो. चातक पक्षी मेघांचं ढगांचं पाणी पिऊन राहतो. आता काही पक्ष्यांचं पण कसं विचित्र आहे. हे चकोर पक्षी जे आहेत ना ते चांदणं पितात, चंद्रामृत म्हणतात त्याला, चंद्रामृत पिऊन राहतात ते. आता समजा अशी कल्पना करा की त्या चकोरांना खूप तहान लागली चंद्रामृताची आणि ते दिवसा आले, भर दिवसा 12 वाजता, हो काय उन्हाळा आहे तुमच्याकडे, फार तहान लागलेली आहे. मग मुक्यानं मग पाणी आमचं नळाचं, हे पाणी मी सांगतो मला. मग कोणतं पाणी पाहिजे तुम्हाला? चंद्रामृत. मग आम्ही म्हटलं मग शोधतो चंद्राला दिवसा, आम्हाला तो कुठे दिसत नव्हतं आकाशामध्ये चंद्र. आता दिवसा 12 वाजता चंद्र कुठे दिसतो का आपल्याला? मग त्या चकोरांना सांगावं लागेल आपल्याला की तुम्हाला जर चंद्रामृताचं ते राशन करायचं पाणी तर तुम्ही शोधा त्याच्या चंद्राला 12 वाजता. तेव्हा तो चंद्र त्यांना 12 वाजता कुठे सापडू शकत नाही. म्हणजे ते तहानेलेच राहतील, त्यांना ते चंद्राचं अमृत प्यायला मिळणार नाही. म्हणून म्हणतात चकोराची उद्यम म्हणजे उद्योग, प्रयत्न. त्यांनी काय प्रयत्न केला की दुपारच्या वेळेला आपण चंद्राला शोधून काढू आणि ते अमृत पिऊ. तर हा त्यांचा उद्योग विफल झाला. या प्रयत्नाला यश कसं पाहिजे? तर चंद्रच नसला तर ते मिळणार काय? मग जरी दिहाची चंद्रमा दिवसू बैसे. म्हणतात दिहाची म्हणजे दिवसात जर त्यांना चंद्र दिसला तर शक्य आहे, परंतु दिवसा चंद्र दिसत नाही आणि चंद्र दिसला नाही तर चंद्रामृत मिळेल कुठून त्यांना? त्याप्रमाणे ही अविद्या नावाची जी गोष्ट आहे ती त्या आत्मराजाजवळ नाहीये. त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये हे अविद्या कुठे वितळून गेलेली आहे, सापडतच नाही ती. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांगे कुमुदळाचे निताटे, जो जेविला चंद्र किरणे चौखटे. लिहिले ज्ञानवाणी ज्ञानेश्वरी म्हणतात सांगे कुमुद दळाचे निताटे. हा जो चतुर पक्षी नव्हता, चतुर असतो, तो ज्या वेळेला ते चंद्रामृत पितो ना, तो ते कुठलं ताट घेतो, तो कुमुद दळ म्हणजे कमळाचं पाकळी घेतो आणि उमललेल्या कमळाच्या पाकळीमध्ये ते अमृत घेऊन तो पितो. आता ते हे जे कुमुद असतात ती रात्रीच असणारी कमळ असतात. कमळामध्ये 2 प्रकार आहेत, काही सूर्यविकाशी कमळ असतात आणि काही चंद्रविकाशी कमळ असतात. रात्री उमलणारी जी कमळ असतात ती चंद्रविकाशी कमळ कुमुद असतात आणि त्या कुमुदाच्या पाकळ्यामध्ये तो चकोर पक्षी ते चंद्रामृत घेतो आणि मग पितो. सांगे कुमुदळाचे ताटे, जो जेविला चंद्र किरण चौखटे. चंद्राचे चौखटे म्हणजे चांगले किरण जो जीवन तृप्त होतो चकोर, तो रात्रीच्या वेळेला उमलणाऱ्या कमळांच्या त्या ताटामध्ये जिरतो. पण दिवसा ती कमळ उमलत नाही ना,
दिवसा सूर्य प्रकाशामध्ये उमळणारी कमळ वेगळी असतात. मग त्या कमळामध्ये तू कसं काय पिलं आणि तिथे सूर्याचे किरण पडतात त्या ताटामध्ये, ते त्याला चालत नाही. तात्पर्य असं की जी गोष्ट ज्या वेळेला घडू शकत नाही ती घडणारच नाही असं ज्ञानोबा आपल्याला सांगताय. तेव्हा 67वी आता येते बघा. 66वी मध्ये त्यांनी सांगितलं चकोराचं उदाहरण. मुसधेची साचा मुका होय वागू वाच रुकाचा. मुसधेची साचा मुका होय वाच रुका. अंतराळी पायाचा पेंढा होय. ज्ञानोबांच्या उपमा म्हणजे फार बारदार आहे. काय म्हणतात ज्ञानोबा? मुसधेची साचा मुका होय वाच रुकाचा. एक मनुष्य स्वतःला फार विद्वान समजत होता. त्याचं वाचन विचन चांगलं होतं, बुद्धिमान होता. त्या बुद्धिमान माणसाला कुठलं तुम्ही आणून द्या लेखन तो चटकन वाचून त्याचा अर्थ सांगून द्यायचा. हो याची का शब्दावर का शब्दावर हा निखालस असा हुकूम चालवतो, शब्दांना जाणतो हा. पण त्याला एकाने काय केलं, अहो महाराज आमचा वाचून द्या ना कागद. ना कोणतं कागद आहे तुझा? आता त्याला विकार घेऊन जातं ना. आणि त्याने आतापर्यंत पुष्कळचे कागद असे वाचून वाचून लोकांना सांगितलेले होते आणि त्यांचे अर्थ तो सांगायचा. मग या माणसाने काय केला, कोरा कागद दिला त्याच्यात. मग महाराज सांगा ना याचा अर्थ आम्हाला. आता कोऱ्या कागदावर काय वाचेला, जिथं काय लिहिलेलंच नाहीये. हा किती बुद्धिमान असला तरी त्या कोऱ्या कागदावर काही लिहिलेलं नसल्याने तिथं तू हा वाचेल काय आणि सांगेल काय त्याला. म्हणून कोऱ्या कागदाला वाचता येत नाही. कोरा कागद फक्त ज्ञानोबांनी वाचला आहे की नाही. तात्पर्य असं की अहंकारी माणूस गर्वाने फुगलेला असतो आणि मग त्याला असं वाटतं की मी काही पण करू शकतो, काही पण वाचू शकतो, कुठलेही आनंद मी ते सांगू शकतो. असा त्याला एक प्रकारचा ज्ञानाचा शब्दज्ञानाचा अहंकार असतो. तेव्हा कोरा कागद पाहिल्यानंतर मात्र तो मुकावून जातो, त्याची वाचाळता बंद होऊन जाते. आतापर्यंत जो बडबड बडबड करायचा कोरा कागद पाहिल्यानंतर बंद तो. बरोबर काय असणार, कोणता असणार काय. मग त्याच्या तोंडाला बंदी पडते, त्याचं तोंड बंद होऊन जातं, त्याची वाणी बंद होऊन जाते. किंवा एक मनुष्य आपल्या पायांवर फार विश्वास ठेवायचा. दुसरा उदाहरण बर का, त्याचे पाय इतके तगडे होते, उड्या मारायचा खूप. आता आपले पाय थकत चालल्यामुळे आपल्याला त्याची बरोबर नाही करता येणार, परंतु तो फार तगडा होता, त्याचे पाय फार चांगले होते. तो म्हणे मला कुठे पळायला लावा तुम्ही, मी आत्ता पळत जातो. त्या पळण्याचा त्याला अभिमान झाला. माणसाला कशाचा किंवा कसा अभिमान होईल ते काही सांगता येत नाही.
आणि हेच अविद्येचं लक्षण आहे. अविद्या अविद्या ज्ञान अज्ञान ज्यांना म्हणतात ते हेच आहे की अविद्या असलेल्या अंतःकरणामध्ये अविद्या असलेल्या माणसाला, अज्ञान असलेल्या माणसाला अहंकार फार वाटतो, तो अहंकारी बनतो. तेव्हा त्याला अतिशय गर्व होता त्याच्या पायांचा. तो म्हणजे माझे पाय कधीच थकत नाही, कुठे उडी घेतात, कसे पळतात. मग एकाने सांगितलं त्यांना, महाराज एवढे करून दाखवा ना मला. म्हणे काय? आकाशातून चालून दाखवा ना थोडस. आकाशातून चालून दाखवू? आकाशातून याचे पाय आता चालून दाखवतील की त्याला? याचे पाय फार तर जमिनीवर, फार तर पाण्यात एखाद्या वेळेला चालून दाखवेल, पण हवेत आकाशात आता चालून दाखवेल का? तेव्हा आकाशातून चालून दाखव म्हटल्याबरोबर तू पांगळा होऊन गेला. पांगळा झाला म्हणजे काय? तू म्हणाला नाही रे बाबा, त्या आकाशात नाही चालता येत आपल्याला. झाला ना पांगळा. आता ज्या पायावर तू एवढा गर्व करत होता ते तुझे पाय आता आकाशातून नाही चालू शकत. अशा प्रकारे अविद्या जी आहे ती अविद्या माणसाला अहंकारी बनवते. अहंकार, अभिमान, ताठा, गर्व ही अविद्येची लक्षण आहे. ज्या माणसाला अहंकार, ताठा, गर्व थोडस असतो बरं का त्याच्यामध्ये, फार मोठे गुण नसतात, पण तो ताठा फार असतो, अहंकार फार असतो, गर्व फार असतो. छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा अतिशय ताठ होतात. तेव्हा ज्ञानोबा सांगतायत की ही अविद्या मूळ याला कारण आहे. पण अशी ही जी अविद्या ज्याला ताठा निर्माण करते, ही अविद्या मात्र आत्मस्थितीमध्ये नाही, ही देहस्थितीमध्ये आहे, जीव भावात आहे. आणि आम्ही सगळे लोक जीव भावात असल्यामुळे ती आमच्यामध्ये असते. परंतु ज्ञानोबा आपल्याला साधकांना सांगून राहिले की अहो साधकांनो, तुम्ही आता साधना करा आणि या जीव भावातून वर उठा, शिवभावात चला, आत्मभावात चला. आणि आत्मभावामध्ये गेल्यानंतर मग तुमचा हा ताठा राहणार नाही, अहंकार राहणार नाही, अविद्या राहणार नाही, आसक्ती राहणार नाही, ममत्व राहणार नाही, काही राहणार नाही. चला तुम्ही. खरे ज्ञानोबा तुमचे म्हणणं, पण आम्हाला हे सोडत नाही ना. हा संसार कसा सुटेल आमचा? हा फार चिकट आहे, चिकटला तो आम्हाला लहानपणापासून. आणि जी गोष्ट लहानपणापासून चिकटते ना ती फार पक्की होऊन जाते, तो स्वभाव होऊन जातो माणसाचा. आधी सवय लागते. तुम्ही बघा, एखाद्या गोष्टीची आधी सवय लागते. सवय म्हणजे काय? वारंवार 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 ती गोष्ट करत राहिली की सवय झाली. ती सवय मग पुढे सारखीच राहिली तर मग तिचा स्वभाव बनून जातो. आणि एकदा का तुम्ही स्वभाव बनला की स्वभाव बदलत नाही. स्वभाव दुरतिक्रमा असं म्हटलेलं आहे. स्वभाव हा दुरतिक्रम म्हणजे त्याला ओलांडून जाताच येत नाही माणसाला. आपल्या स्वभावाच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. जरी त्याला कळलं की बा माझे हा स्वभाव काही चांगला नाही, हा आपण सोडला पाहिजे, हा स्वभाव काही बरा नाही, याच्यामुळे अनेक लोकांची मनं दुखवतात. आपल्या स्वभावामुळे लोकांना वाईट वाटतं, आपल्या स्वभावामुळे असं होतं तसं होतं. त्यांना जरी कळलं परंतु तो स्वभाव त्याला टाकता येत नाही, कारण तो इतका जळलेला असतो, त्याला पक्का चिटकलेला असतो. म्हणून स्वभाव दुरतिक्रमा, तो स्वभाव ओलांडून जात आहे. म्हणून स्वभावाला जर सोडायचं असेल तर आधी हळूहळू हळूहळू सवय कमी करा. आणि सवय कमी करता करता, स्वभाव कमी करता 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 मग तो जातो. बघा ना, आपले दारुडे हो, या दारुड्यांना सांगून पहा तुम्ही, हे यार आता बंद कर ना, आता तू
मराला टेकत चालला तरी पित असतो. त्याला पटत नाही, त्याला पटलं तरी ओळख नाही. तो पटत त्याला की बरोबर आहे, आता माझं शरीर असं खराब होऊन गेलं, हे दारू नको आता. आणि म्हणतो सुद्धा तो पुष्कळ वेळा, प्रतिज्ञा करतो तो पुष्कळ लोकांजवळ की मी आता दारू सोडणार. तो किती जरी प्रयत्न प्रतिज्ञा आणि प्रयत्न त्याने केले तरी ती दारू त्याला सोडत नाही, कारण तो त्याचा स्वभाव बनलेला असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा, कोणत्या म्हणजे वाईट गोष्टीचा बरं स्वभाव होऊ देऊ नका. स्वभाव होऊ द्यायचा असेल तर भगवंताच्या नामाचा स्वभाव होऊ द्या, भगवंताच्या चिंतनाचा, भगवंताच्या साधनेचा स्वभाव बनवा. अशा चांगल्या गोष्टीचा स्वभाव होऊ द्या ना. वाईट गोष्टींचा कशाला होऊ देता स्वभाव, असं ज्ञानोबा सांगणे. म्हणून ज्ञानोबा सांगण्याने तैशी अविद्ये सन्मुखे 68 योग येते. 68व्या मध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगण्याने तैशी अविद्या सन्मुखे सिद्धची प्रतिषेधके उठलीच निरर्थके जल्पे होती. ज्ञानोबा बरोबर सांगता येतात आपल्याला. ते म्हणतात तैशी अविद्या सन्मुखे सिद्धची, तशी ही अविद्या समोर आली आणि तिचा नाश करण्यासाठी मी आता असे शब्द वाचतो, असे शब्द अभ्यासतो की त्या शब्दांनी ती नष्ट होऊन जाईल. असं म्हणणं म्हणजे हा जल्प आहे. जल्प म्हणजे बडबड. बडबडण्यामध्ये काही अर्थ नसतो. अर्थपूर्ण जे बोलणं त्याला वक्तृत्व म्हणतात आणि अर्थशून्य जे बडबडणं बोलणं असतं त्याला जल्प म्हणतात. संस्कृत मध्ये जल्प शब्द आहे. जल्प म्हणजे बडबड करणं. म्हणून गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा बोलत असतो ना तेव्हा आपण जल्प तर नाही करत, म्हणजे अर्थशून्य तर बोलत नाही ना आपण. असं पहा, बोलताना नेहमी आपण सावध असलं पाहिजे की आपलं हे जे बोलणं आहे ते वक्तृत्व व्हायला पाहिजे, ते बोलणं व्हायला पाहिजे, ते दुसऱ्याला रुचलं पाहिजे, आवडलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे. त्याला वक्तृत्व म्हणतात. म्हणून ज्ञानोबा उदाहरण काय देतात, तैशी अविद्या सन्मुखे सिद्धची प्रतिषेधिके उठलीच निरर्थके जल्पे होती. तेव्हा अविद्येच्या समोर शब्द गेला आणि त्या शब्दाने सांगितलं की या अविद्येला मी आता नष्ट करून टाकतो. हा त्याचा नुसता जल्प होईल. जल्प म्हणजे बडबड. का? कारण अविद्या नावाची वस्तूच नाही तर तू काय दूर करणार आहे तिला, नष्ट काय करणार तिला? जी वस्तूच नाहीये, जी नाहीच आहे, तिचा नाश तू करू शकत नाही. हे शब्दा तुझाच नाश होऊन गेला. तू ज्या नाशवान वस्तूंचा नाश करायला निघालेला आहे त्यामध्ये त्या नाशवान वस्तूंचा नाशाबरोबर तो नाश करणारी नष्ट होऊन जातो, असं ज्ञानोबा सांगेल. म्हणून अविद्येचा नाश शब्दाने होत नाही, हे ज्ञानोबा आपल्याला वारंवार सांगून राहिलेले. पुढची 69वी ओळी येते. 69व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतायत, अवसे आला सुधा करू, अवसे आला सुधा करू, न करीच काय अंधकारू, अविद्यानाशी विचारू तैसा होय. अविद्यानाशी विचारू तैसाची होय. ज्ञानोबा सांगतात अवसे आला सुधाकर. अवस म्हणजे अमावास्या. अमावास्याच्या दिवशी सुधाकर म्हणजे चंद्र. चंद्राला सुधाकर म्हणतात. तो अमृत येतो. सुधा म्हणजे अमृत.
सुधाकर म्हणजे अमृत देणारा, अमृत देतो तो म्हणून चंद्रामृत म्हणतात. हा चंद्र कधी आला म्हणे, किंवा आला अमावस्येच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी. अमावस्येच्या दिवशी कधी चंद्र येतो का? असतो तो आकाशामध्ये, असत नाही असं नाही. परंतु अमावास्येच्या दिवशी कडक अंधकार असतो आणि त्यावेळेला चंद्र आम्हाला कधी दिसला नाही. आणि तो जर आला तर तो काय करेल आणखी? अमावस्येच्या दिवशी कधी चंद्र येणारच नाही. तर अमावस्येच्या दिवशी जर तो नाही आला आणि तर अंधकार राहील. आणि समजा आला म्हणतो, त्याला असं वाटलं की नाही, हे सगळे लोक म्हणतात अमावस्या अमावस्या बघूया खरं तर जर तो त्या अमावस्येच्या दिवशी आलाच तर त्या दिवशी पौर्णिमा होऊन जाईल. काय होईल? पौर्णिमेला चंद्र येतो ना, पूर्ण असतो तो. आणि जेव्हा चंद्र येतो तेव्हा पौर्णिमा असते. मग तिला अमावस्या म्हणता येईल का? एक तर तिथी बदला, नाही तर हे चंद्राचं येणं जाणं बदला. तात्पर्य असं की तिथीला म्हणजे अमावस्येला चंद्र येत नाही आणि तो अंधार काही दूर करू शकत नाही. तैसा त्याप्रमाणे अविद्यानाशी विचारू तैसा. अविद्येचा नाश करण्यासाठी विचार म्हणजे शब्द आला तर तो अविद्येचा नाश करू शकत नाही. कारण अविद्या मुळात नाहीये आणि त्या मूळ नसलेल्या अविद्येला हा शब्द म्हणतो, विचार म्हणतो की मी त्याला नष्ट करून टाकतो, होतं नाही. अशा प्रकारे ज्ञानोबांनी कितीतरी उदाहरणं देऊन देऊन आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे की बाबांनो, अविद्या नसलेल्या ठिकाणी चला. त्या ठिकाणी मग शब्दांचं सुद्धा काम नाही. ज्या शब्दांच्या साह्याने आपण हे जगातलं सगळं कार्य करून राहिलो आणि हे सगळं ज्ञान प्राप्त करतो जगातलं, या ज्ञानाचाही उपयोग नाही, शब्द ज्ञानाचाही त्या आत्मस्थितीमध्ये उपयोग नाहीये. शब्दाचा नाही, शब्द ज्ञानाचा नाही, अज्ञानाचा नाही, अविद्येचा नाही, कशाचाच काही उपयोग नाही असं ज्ञान आपल्याला समजलं. किंवा एक शेवची उभी वाचनाच्या सत्संगाला विश्रांती 70वी उभी येते. या 70व्या मध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतायत, नाना निफलतेन्याने, नाना न निफलतेन्याने जीवने तेची लंघने, हिमालेनी नयने पाहणाची अंधू. उदाहरण निघाले. काय केलं म्हणे? नाना न निफलतेन्याने जीवने तेची लंघने. अहो, अन्न तयारच केलेलं नाहीये. मुशाला बाळून थकून आता बाईला कुठं तरी दुसरं काहीतरी काम होतं, ती बिचारी गेली बाहेर, स्वयंपाक येऊन गेला. आता स्वयंपाक नाहीये घरामध्ये आणि आता भूक लागलेली आहे. मग आता न केलेलं अन्नाचं जेवण खाईल का? अन्न केलं नाहीये, तर जेवण तयार केलेलं नाहीये. न तयार केलेल्या जेवणाला हा जेवेल का? काय जेवेल तो? अहो, काहीच नाही घरामध्ये, भाकरी सुद्धा नाही, शिव भाकरी रात्रीची उरलेली, काहीच राहिलेलं नव्हतं. आणि अन्न तयार केलं गेलं नाहीये. न अन्न तयार केलं नसल्यानं न केलेल्या अन्नाचा भरपूर समाचार आहे का? खाईल का? म्हणजे त्याला लंघनच करावं लागेल ना, उपासच करावा लागेल त्याला.
हा उपाशी बघत आहे, पण अन्नच नाही घरामध्ये. ज्ञानवंता नाना न निखळते अन्ने, जेवणे त्याची लंघने. नाना प्रकारचं तयार केलेलं अन्न घरामध्ये नाहीच आहे, मग ते जेवण म्हणजे लंघनच येणं. अन्नच तयार नाही तर मग काय खाशील रे? आणि ते असं जे तयार न झालेलं अन्न तुला काय कसं काय खाशील? ते एक प्रकारचं लंघन उपास होईल. किंवा दुसरा दृष्टांत देतात ज्ञानवा, निमालेनी नयने पाहणाची अंधू. काय म्हणतात ज्ञानवा? डोळ्यामध्ये पाहण्याची शक्तीच गेलेली आहे. निमालेनी नयने, नयन निमाला, निमाला म्हणजे नाहीसा झाला, डोळा गेला. डोळ्यातली पाहण्याची शक्ती गेली की मग तो डोळा उघडा जरी दिसला तरी तो पाहू शकत नाही. आणि असं पुष्कळ लोकांचं झालेलं. डोळ्यासारखे डोळे दिसतात त्याचे, आपल्याला पाहता येतात, दिसतात आपल्याला, पण ती दृष्टी गेलेली असते. तेव्हा डोळे उघडे राहूनही त्याला पाहता येत नाही. अशी जर दृष्टी गेली एखाद्याची तर त्या दृष्टीनं तो अंधाराच होतो. डोळ्यासारखे डोळे दिसतात दुरून, कळणार नाही आपल्याला की आमुष्य अंधार आहे, आपल्यासारखं पाहत होतो डोळे उघडून, परंतु आज त्याची दृष्टी गेलेली आहे. मग अंधारा झाला ना तो. ज्ञानवंतात अशा फुटलेल्या डोळ्याने जसा हा अंधारा पाहू शकत नाही, किंवा तयार न झालेल्या अन्नाने हा जसा जेवू शकत नाही, म्हणजे अभावात्मक पदार्थाला हा काही करू शकत नाही, तशी अविद्या ही अभावात्मक आहे. विद्या नावाची, अविद्या नावाची गोष्टच नाहीये. मग अविद्या जर नाहीच असली तर मग तिला तू नष्ट करणार कसा? अविद्येला नष्ट करता येत नाही हे सांगण्यासाठी ज्ञानवांची खटपट आहे. अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन ते आपल्याला समजून सांगतायत. सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. आज 17वी मुली झालेली आहे. उद्या पुढची मुली. हरिओम.